स्थूलातल्या लक्ष्मीला पहिल्यांदा ओळखायला शिका. स्थूलातली लक्ष्मी म्हणजे आपल्या आयुष्यातली प्रत्येक स्त्री. तिच्याकडे पाहताना फक्त आपल्या मनामध्ये जर हा भाव असेल की मला लक्ष्मी भेटली, बस मित्रा जिंकलंस. जगात दोनच तत्व आहेत, मातृतत्व आणि पितृतत्व. ज्याला कोणी शिवशक्ती, ज्याला कोणी लक्ष्मीनारायण, ज्याला कोणी पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, ज्याला कोणी यिंग आणि यान म्हणताय. प्रत्यक्षात दोन तत्व आहेत आणि आपण सगळेजण एका तत्वाचे आहोत. आपल्याला दुसऱ्या तत्वाची गरज आहे. आपण काय म्हणतो, देवासारखा भेटला माणूस. नाही, इथंच चुकलो. देवासारखा नाही, अरे देव भेटला हाडामासाच्या रूपामध्ये. असा देव आपल्याला रोज भेटत असतो. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. नुसते आम्ही इंग्लिश मधल्या म्हणी लहानपणी पाठ केल्या, स्टाईलमध्ये लोकांच्या तोंडावरती वाजवल्या. तुमच्या गरजेला उपयोगी पडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्तीच्या रूपानं परमेश्वर तुम्हाला भेटत असतो. तुमच्या रूपानं त्याला भेटतो, त्याच्या रूपानं तुम्हाला भेटतो. कसं आहे, परमेश्वरी शक्ती ही सगळीकडे आहे आणि तरी दिसत नाही. कारण आमच्या डोक्यावरती खुडचट संस्कारच आहे की देव म्हटल्यानंतर तो राम म्हणून असणार आहे, कायम आपला एक हात असा. मला सांगा, तुम्हाला असा हात ठेवून उभं करतो 4 दिवस, नाही तुमचा जॉईंट लॉक झाला तर बघा. कधी देव राम म्हटलं की तो असाच, कृष्ण म्हटलं की असाच. असं नाही आहे. ही चित्र आहेत कल्पनेतली. प्रत्यक्षात देव नावाची संकल्पना नीट समजून घ्या. ती फक्त शक्ती आहे, एनर्जी आहे. आत्ता जो वारा येतोय, हा वारा म्हणजे देव आहे, हा पंखा म्हणजे देव आहे. आत्ता इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून हा सेशन चालू आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे देव आहे. हे झाड म्हणजे देव आहे. तुमचा देह म्हणजे देव आहे. देह देवाचे मंदिर. त्यामुळे देव ही संकल्पना बुद्धीने नीट एकदा समजून घेतली की देवाचा शोध घेण्यामध्ये टाइमपास नाही करायचा, अजिबात नाही करायचा. आपणच देव आहोत. एका देवाने दुसऱ्या देवाला मदत करायची, दुसऱ्या देवाने पहिल्या देवाला मदत करायची. वारकरी पंथामध्ये काय प्रथा आहे, आले की एकमेकांना नमस्कार करतात. त्याच्यामागे खूप मोठा विचार आहे. बुद्धिवादाने देव समजून घ्या पहिल्यांदा. तो एकदा कळला की तुम्हाला प्रेमाचं भरतं येतं. कधी कळणार आम्हाला देव आमचा ओळखायचा कसा? आणि हेच संत सांगत आले ना हो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. त्यांनी सांगितलं का कुठल्या 4 धाम यात्रा करा, शिर्डीला गेलात तरच देव भेटेल, अक्कलकोटालाच गेलात तर देव भेटेल. अक्कलकोट काय वासीय म्हणणार मी अक्कलकोटात राहतो, शेगाववाला म्हणणार गणा 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 आता बोलते, गोंदलकर महाराज म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम. तुमचा चॉइस है भाई, जो भी तुमको अच्छा लगता है पकड़ के रखो, छोड़ना मत. They don't exist. They exist only in your mindset. Strengthen your power. Strengthen your faith on yourself. देव तुमच्या आतमध्ये. आणि हे एकदा कळलं, आयुष्यात धमाल सुरू होते.